हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. बाहेर हलका-हलका पाऊस पडून गेला होता आणि वातावरण एकदम मस्त छान झालं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आपलं इव्हनिंग रुटीन शेअर करावं. दररोज 4-5 च्या दरम्यान गॅलरीमध्ये बसणं माझं ठरलेलं आहे. मस्तपैकी गॅलरीमध्ये बसणं, झाडांशी गप्पा मारणं आणि निवांत आपला क्वालिटी टाईम स्पेंड करणं. आणि आज तर वातावरण पण खूप छान झालेलं. मग विचार आला थोडंसं खाली चालून यावं आणि थोडंसं आवरलं, गार्डनला चालायला गेले. आणि मी 5-5:30 पर्यंतच गार्डनला जाते. कारण की तेव्हा एवढी काही गर्दी नसते. त्यामुळे निवांत शांत बसता येतं. नाहीतर लहान मुलं आली की खूप आरडाओरडा करतात खेळताना. त्यामुळे निवांत पण बसता येत नाही. त्यामुळे मी 5-5:30 च्या दरम्यानच चालायला प्रेफर करते. आणि आजकाल पाऊस असल्यामुळे थोडंसं खाली जाणं पण कमी होतं. आज पाऊस नव्हता 2-3 दिवसापासून. त्यामुळे म्हटलं की चला आज गार्डनला चालायला जाऊ. गार्डनला चालायला गेले, पण पाऊस पडून गेल्यामुळे थोडंसं डेस्कवलं होतं. त्यामुळे न बसता म्हटलं चला थोडंसं वॉकिंग करून घेऊया. वॉकिंग केलं. त्यानंतर माझा फेव्हरेट स्पॉट आहे गार्डनमधला तो म्हणजे झोक्याचा. मी कितीही चालून होऊ द्या, एक झोका तर माझा बनतोच बनतो. ते गार्डनमध्ये ना, एक छोटीशी क्यूटशी मुलगी झोका खेळत होती. पण तिचं झोका खेळणं कमी आणि स्टंटच जास्त चालू होते. मग मी तिच्याकडे गेले, पण मला बघून की काय ती लगेच लाजून निघून गेली. पण तिला झोका खेळताना पाहून आहे ना, मला पण असं वाटलं की चला थोडासा झोका खेळूया. मी झोका खेळायला बसले. लहानपणी ना, नागपंचमी सोडून कधी झोकाच खेळायला भेटला नाही. आणि तो पण आहे ना, मी माझ्या फ्रेंडच्या घरी जास्त खेळलेली. झोका खेळण्यासाठी आम्ही शाळेत लवकर जायला निघायचो घरातून. का तर जास्त झोका खेळायला भेटेल. असो गेले ते दिवस, राहिले फक्त आठवणी. खूप दिवसांनी मनसोक्त झोका खेळले ना, तर मला खूप छान वाटत होतं. म्हणजे कोणीतरी बरोबर म्हटलेलं आहे, की काही गोष्टी या वयानुसार नाही, तर आवडीनुसार केल्या ना, तर जास्त आनंद भेटतो आणि खरंच तसं आहे. मला झोका खेळून इतकं छान वाटत होतं ना, तर अगदी लहान बनल्यासारखं वाटत होतं. खूप वेळ गार्डनला बसले म्हटलं चला आता घरी जाऊया. खूप झाला झोक्याचा आनंद. मग मी घरी आले, फ्रेश झाले आणि किचन आवरायला घेतलं. कारण की आज दुपारी जेवण केल्यानंतर आहे ना, खूप कंटाळा आला होता किचन आवरायचा. म्हटलं ठीक आहे 4 वाजता आवरेन. मग किचन पण एवढं काही खराब नव्हतं, त्यामुळे मला पण काही कामाचा एवढा ताण वाढला नाही. नॉर्मल साफ करायचं होतं आणि ओल्या फडकाने मी ते साफ केलं आणि ओल्या फडक्याने त्याला व्यवस्थित पुसून घेतलं. किचन आवरल्यानंतर दुपारची धुतलेली भांडी पण चांगली सुकली होती. मग म्हटलं चला त्यांना त्यांच्या जागेवर लावून देऊ. मग मी त्यांना मांडणीमध्ये व्यवस्थित लावून दिलं त्यांच्या त्यांच्या जागेवर आणि बेसिनमधली भांडी धुवायला घेतली दुपारच्या जेवणाची. कधी-कधी वाटतं ना, या भांड्यांशी आपलं काही खास नातं आहे. स्वयंपाक करताना पण आपल्यासोबत असतात आणि स्वयंपाक झाल्यावरही. भांडी घासणं ना, माझं आवडीचं काम आहे बरं का. तसं कुठलंही काम करायला मी नाही म्हणत नाही, पण भांडी घासायला मी आनंदाने हो म्हणते. साफ किचन आणि भांडी नसलेलं बेसिन बघून आहे ना, मनाला इतकं शांत वाटतं ना, तर ते तुम्हाला सगळ्यांना पण ही फीलिंग माहीत असेल, की किती छान वाटतं भांडी आणि साफ किचन असले तर. माझी भांडी पण घासून झाली होती. एवढं सगळं काम आवरेपर्यंत 6 वाजले होते आणि बाहेर पाऊस पण पडायला सुरुवात झाली होती. दीदी-जीजू पण ऑफिसमधून आले होते. मग म्हटलं, "चला चहा बनवूया." तसं आमच्या घरात चहा कमीच बनतो, पण जेव्हा पण बनतो तेव्हा अद्रक इलायची स्पेशलच चहा बनतो. त्याच्याशिवाय आम्हाला चहा पिल्यासारखंच वाटत नाही. मग मी इथे मस्तपैकी थोडंसं पाणी उकळायला ठेवलं, त्याला उकळू दिलं. त्यामध्ये कुटलेलं अद्रक, इलायची टाकली आणि त्यानंतर त्यामध्ये चहा पावडर टाकली. त्यानंतर त्याला व्यवस्थित उकळून घेतलं. मग त्यामध्ये दूध ॲड केलं. मी चहा असाच करते, सगळं आधी उकळून घेते, मग शेवटी दूध टाकते आणि सगळ्यात शेवटी मी साखर ॲड करते. ज्याने की चहाची टेस्ट दुप्पट होते. मस्तपैकी चहाला कलर येतो. इथे मस्तपैकी चहा उकळला. संध्याकाळच्या या शांत वेळेला चहा म्हणजे ना, आमच्यासारखी लॉटरीपेक्षा कमी नाही. कधी-मधी पितो, पण खूप छान वाटतं चहा पिल्यावर. चहाचा वास घेतला की मन आपोआप रिलॅक्स होतं. अगदी काही मिनिटाचं सुख, दिवसभराचा ताण-तणाव, थकवा सगळं विसरायला एक चहाचा कप पुरेसा. आणि दीदीने कालच DMartमधून नवीन कप आणले होते. त्यांचा पण ट्रायल घेऊ म्हटलं. मग मस्तपैकी नवीन कपांमध्ये चहा घेतला. दिवसात अगदी कितीही गडबड असली तरी संध्याकाळचा चहा जर घेतला ना, तर भारीच वाटतं. दिवसभराचा थकावट कशी दूर होते समजतच नाही एका चहाच्या कपाने. आम्हा सगळ्यांना ना दिवसभराचा ताण-तणाव, थकवा विसरायला एक चहाचा कपच पुरेसा असतो. तुमचं पण असंच आहे का? चला तर मग चिअर्स टू अ पीसफुल इव्हनिंग. मस्तपैकी नवीन कपांमध्ये चहा घेऊन गॅलरीमध्ये गप्पा मारत पावसाचा आणि चहाचा आनंद घेतला. तोपर्यंत संध्याकाळच्या पूजेची वेळ झाली होती. मग मी हात धुतले आणि पूजा करायला घेतली. अशा टाईमाला घरामध्ये दिवा पेटला ना, तर मन समाधानी होतं आणि कोणीतरी
मनातली चिंता आपोआप नाहीशी होते. मन समाधानी राहतं. चला तर मंडळी, अशी होती माझी साधीशी सायंकाळ. साधी पण खूपच खास. पावसाचे थेंब, झोक्याचा आनंद आणि चहाचा सुख. अच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? तुम्हाला अजून माझे अशीच व्हिडिओ बघायला आवडतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.